आज आपण हैदराबादी दम बिर्याणी कशी करणार आहोत ते बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। किलो चिकन घेतलेले आहे म्हणजे 500 ग्रॅम। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे 3 ते 4 पाण्याने। आता आपण लागणारे साहित्य बघून घेऊया। आपण मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर दही घेतलेलं आहे पावशर, मिरची पावडर, धनिया पावडर, हा आपला घरचा मसाला, हळद आणि गोडा मसाला। आता आपण ह्यामध्ये दही टाकून घेऊया। आपण मीठ टाकू चवीपुरतं। आता मसाले ॲड करून घेऊया आपण ह्यामध्ये। हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर आणि हा आपला घरचा मसाला। आता आपण हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं चिकन मध्ये। अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण मॅरिनेट केलेलं आहे। आता हे आपण अर्धा तास असंच ठेवून देऊया झाकून। हे पहा, आता आपण भाताला फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी आपण उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे 2 मीडियम साईजचे, तमालपत्र 5 ते 6 विलायची आणि 5 ते 6 लवंगा आणि दालचिनीचे 1 तुकडा असा आपण हा घेऊन आता भाताला फोडणी देणार आहोत। हे आपण बिर्याणीसाठी असे बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तर आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। ह्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया 2 मिनिटं। आपण जे हे सुके मसाले खडे वापरले होते ते आता आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये सगळे ॲड करू। हे 2 मिनिटं परतून घ्यायचे। तांदूळ धुवून घेतले होते ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। ते 2 मिनिटं परतून घेऊया सगळं व्यवस्थित। आणि हा आपल्याला भात फक्त 80% शिजवायचा आहे, कारण नंतर तो 20% आपण चिकनमध्ये बिर्याणीच्या दम ह्याच्यामध्ये आपण तो वाफवून घेणार आहोत। परत पूर्णपणे शिजवून नाही घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये थंड पाणी नाही वतायचं आहे, गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपण। ते मीठ टाकून घ्यायचं आहे, पण मीठ प्रमाणात टाकायचं कारण आपण आधीच मसाल्यांमध्ये चिकन मॅरिनेट करताना त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं। तो अंदाज घेऊनच आपण ह्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। भात 80% पर्यंत जरा शिजवून घेऊया। अशा प्रकारे बघा, आता आपण हा 80% भात हा शिजवून घेतलेला आहे। आता आपण बिर्याणीची तयारी करून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मोठे तेल टाकून घेऊया। त्यामध्ये जो उभा चिरून आपण कांदा घेतला होता तो फ्राय करून घेऊया। पूर्ण ब्राऊन करायचा आहे कांदा आता आपल्याला। आपला कांदा असा व्यवस्थित आता ब्राऊन होत आलेला आहे। तो पूर्ण ब्राऊन करून आपण तो काढून घ्यायचा आहे। आता आपला कांदा व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। तेलामध्ये हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकून घेऊया। आपण हे 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आणि आपण ह्या मॅरिनेट करताना यामध्ये मीठ टाकलेलं होतं, परत आपण राईस केला त्यामध्येही मीठ होतं, त्यामुळे मीठ तुम्ही बघून टाका प्रमाणामध्ये। आता आपण यात थोडेसे मसाले ॲड करू। थोडीशी हळद, थोडंसं तिखट चवीनुसार, हा घरचा मसाला आणि थोडा गोडा मसाला। आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। बघू शकता किती व्यवस्थित तेलामध्ये आता पूर्णपणे फ्राय झालेले। आता आपण ह्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी ॲड करून घेऊया। हे 7 ते 8 मिनिटं आपण ह्याची वाफ काढून घेऊया। बघू शकता आपला मसाला आता व्यवस्थित तयार झालेला आहे। आपण आता त्यामध्ये राईस टाकून घेऊया। ऐंशी 80% वाफून घेतला होता भात, तो आता राईस आपण ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे। खाण्याचा रंग ॲड करून घेऊया। तुम्हाला हवा तो रंग तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। आता ह्यामध्ये आपण जो फ्राय केलेला कांदा होता तो आपण वरतून टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर। आपण ह्याला एक वाफ काढून घेऊया 2-3 मिनिटं। अशा प्रकारे आपली हैदराबादी दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे।